निवडणुकीमध्ये एकदा झालेल्या पराभवामुळं व्यथित होऊन रणांगण सोडायचं नसतं. तर राजकारणामध्ये पेशन्स ठेवणाऱ्या राजकीय नेत्यांनाच चांगले दिवस असतात. अर्थात मग राज ठाकरेपासून आत्ताच्या प्रशांत किशोरपर्यंत. जे राज ठाकरेंचा उल्लेख यासाठी करतोय कारण महाराष्ट्रामध्ये कधी काळी ज्यांचे 13 आमदार होते, नाशिकसारख्या शहरावर सत्ता होती, त्या मनसेकडे आज फारसे नगरसेवक सोडून फारसं काही लोकप्रतिनिधी नसले तरी मात्र आंदोलन असेल, राजकीय भूमिका असेल, हे सातत्यानं मनसे किंवा राज ठाकरे पुढे आणत असतात. आणि म्हणून त्यांची बरोबरी आज मी प्रशांत किशोर यांच्यासोबत यासाठी करतोय की ज्या राजकीय पक्षाचे 6 महिन्यापूर्वी 238 उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता, डिपॉझिट जप्त झाले होते, त्यांचा नेता मात्र पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात उतरला आणि थेट 30-35 वर्षापासून भाजपचा अभेद्य असा गड त्यांनी भेदून दाखवला. मी बोलतोय बांकीपूर या विधानसभा मतदारसंघाबद्दल, ज्याची पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव करून जनसुराज पार्टीचे प्रशांत किशोर हे निवडून आलेत. खरं तर ही निवडणूक एका विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक असली तर या निवडणुकीने मात्र भारतीय जनता पार्टीसाठी मोठी शीख दिली आहे. खरं तर म्हणजे 4000 पेक्षा जास्त विधानसभाच्या सीट्स देशात आहेत आणि त्या 4000 पैकी किमान 1800 पेक्षा जास्त आमदार एकट्या भारतीय जनता पार्टीकडे आहेत. तरी सुद्धा प्रशांत किशोर यांचा झालेला विजय हा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारला आणि 2029च्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मात्र मोठी शिकवण असू शकते, अशी चर्चा होते. का होती अशी चर्चा? का आज प्रशांत किशोर यांच्या एका विजयाची चर्चा देशभर इतकी होऊ लागली आहे की जंतर मंतरवर सुरू झालेल्या सरकार विरोधी तरुणांचा आवाज प्रशांत किशोरांच्या माध्यमातून समोर येतोय का? बांकीपूर विधानसभा मतदारसंघाची रचना काय सांगते? जातीय समीकरण आणि अगदी असं म्हटलं जायचं की कुत्र्या मांजरांना जरी तिथून उमेदवारी दिली तरी तिथे आमदार भाजपाचाच होणार. त्यांच्यासाठी ही मोठी चपराक आहे का? या संदर्भात पुढचे काही मिनिटे मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर बरोबर 24 तासापूर्वी मी या विषयावर एक व्हिडिओ केला होता, ज्यावेळी मराठी मीडियाने फार त्याची दखल घेतली नव्हती. मात्र त्या विषयाला हात घालणं गरजेचं होतं, कारण मी सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न करतोय की मागच्या 10-12 वर्षामध्ये देशात आणि राज्यामध्ये ज्याही वेळा छोट्या मोठ्या कोणत्याही निवडणुकांच्या एक्झिट पोल समोर येतात, त्या एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच बाजूनं कौल जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. महाराष्ट्रात, मध्य प्रदेश, गुजरात, अगदी बिहार, दक्षिणेकडचे राज्य असो, या सगळ्या राज्याचा निकाल आपण बघितला असेल की एक्झिट पोल सांगत होते 70 ते 80% जागा या भारतीय जनता पार्टीच्या येणार. आणि म्हणून ज्यावेळी बांकीपूर मधल्या या पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर जे काही एक्झिट पोल बाहेर येत होते आणि त्या सगळ्या एक्झिट पोलनी प्रशांत किशोर यांचा विजय इथून होतोय असं ज्यावेळी सांगत होते, त्याच वेळी खऱ्या अर्थानं याची चाहूल लागली होती की भारतीय जनता पार्टीचा जो गड आहे तो आता भेदला जाणार आहे. बरं, का महत्वाची आहे बांकीपूर विधानसभा मतदारसंघ? त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासाठी, यांच्या चेहऱ्यासाठी आणि त्यांचे अध्यक्षपद घेतल्यानंतरची त्यांच्या जागेवरची ही निवडणूक होते. आणि म्हणून जिथे भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष स्वतःची सीट सांभाळू शकत नाही, ती भारतीय जनता पार्टी 2029च्या निवडणुकीमध्ये काय करणार याची चर्चा आता सुरुवात झाली आहे. खरं तर जंतर मंतरच्या या सगळ्या लढ्याच्या पासून सरकारच्या विरोधातला जो काही उद्रेक पाहायला मिळतोय, त्यानंतर या गोष्टीला जास्त बळ मिळतंय असं म्हटलं तर ते निश्चित चुकीचं ठरणार नाही. कारण जंतर मंतरवर जे काही घडलं ते पहिल्यांदा असं होतं की मागच्या 12 वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने अनेक आंदोलनं चिरडून टाकले, पण जंतर मंतरचं आंदोलन त्यांना चिरडता आली नाही. उलट त्या आंदोलकांनी सरकार विरुद्ध जो काही प्रक्षोभ मांडला, रोष मांडला, तो इतका मोठा होता की त्या आंदोलनाला देशभरातून समर्थन मिळालं. आणि म्हणून बांकीपूरमध्ये काय घडलं तर बांकीपूरचं एक समीकरण लक्षात घेतलं पाहिजे की नितीन नवीन ज्या कायस्थ समाजाकडून येतात, त्या कायस्थ समाजाची सगळ्यात जास्त मजबूत वोट बँक असलेला हा मतदारसंघ आहे, जो पटना शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असं म्हटलं जातं की एकदम स्कॉलर असा हा मतदार आहे ज्या मतदारसंघात राहतो. त्या मतदारांनी मात्र प्रशांत किशोर यांना निवडून देऊन
भारतीय जनता पार्टीला मात्र धडा शिकवलाय. भारतीय जनता पार्टीचे नेते काय सांगत होते, मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय की भारतीय जनता पार्टीचे नेते या जागेवर असं म्हणत होते की अगदी इथे आम्ही कुत्र्या मांजरांना जरी तिकीट दिलं तरी ते निवडून येतील, एवढा मजबूत असा हा गड होता. आणि म्हणून आता प्रश्न उपस्थित होतोय की भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या गड असलेला मतदारसंघ जर सांभाळता येत नसेल, किंबहुना तेथे जर भारतीय जनता पार्टीचा पराभव होत असेल, तर मग अब दिल्ली दूर नाही अशी चर्चा स्वाभाविक आहे जी सोशल मीडियामधून ऐकायला मिळते, पाहायला मिळते. का झाला नितीन नवीन यांच्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव? त्याचं सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की प्रशांत किशोर खरं तर मागच्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळेपासून जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये निवडणूक लढत असताना जे अजेंडा घेऊन आले होते, त्याचा परिणाम काही अंशी या पोटनिवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळत आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही की ज्या प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, विजय थलपती अशा अनेक राजकीय नेत्यांना त्यांच्या पक्षांना समोर आणण्यासाठी, जिंकून देण्यासाठी प्रयत्न केले आहे, त्या स्वतः प्रशांत किशोरांना मात्र स्वतःच्या जनसुराज पक्षांना एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. 238 ठिकाणी त्यांच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. मात्र तरीही त्यांनी आयडियोलॉजी सोडली नाही. त्याच आयडियोलॉजीचा हा विजय आहे असं म्हटलं तर ती कदाचित चुकीचं ठरणार नाही. तरुण मतदार हे सरकारच्या विरोधामध्ये रोष ठेवून आहेत. सरकारच्या संदर्भात त्यांचा क्रोध पाहायला मिळतोय आणि हा निकाल त्याचाच आहे अशी सुद्धा शंका, अशी सुद्धा कायास या निवडणुकीनंतर बांधली जात आहेत. आणि म्हणून खरं तर कोणत्याही निवडणुकीमध्ये राष्ट्रीय चेहरा समोर करून निवडणूक जिंकणं ही भारतीय जनता पार्टीची कसब आहे. आपल्याला आठवत असेल तर बघा, महापालिकेपासून अगदी विधानसभा आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी ही कायम राष्ट्रीय चेहरा समोर ठेवून निवडणूक जिंकत आलेली आहे. मात्र पटनामधल्या या निवडणुकीनं तो राष्ट्रीय चेहऱ्यावरती नाही तर स्थानिक मुद्द्यावरती निवडणूक जिंकली जाऊ शकते हे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून दाखवून दिलाय. आणि त्यामुळे आता एक चर्चा अशी आहे की बांकीपुर सिर्फ झांकी है और 2029 अभी बाकी है अशी चर्चा सोशल मीडियामध्ये मात्र अगदी जेव्हापासून प्रशांत किशोरच्या बाजूने हे सगळे निकाल येत आहेत तेव्हापासून समोर येताना पाहायला मिळते आहे. खरं तर प्रशांत किशोर ज्या मतदारसंघातून ही निवडणूक लढत होते त्या ठिकाणी झालेलं मतदान हेच मुळात सरकार विरोधी किंबहुना भारतीय जनता पार्टी विरोधी निकाल लागेल हे सांगत होतं. कारण केवळ 35% इतकंच मतदान बांकीपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान झालं होतं. आणि या 35% जसं एक्झिट पोल सांगत होते तेच आकडे आता पाहायला मिळत आहेत. कारण हा व्हिडिओ आम्ही बनवेपर्यंत जवळपास 15,000पेक्षा जास्त लीड ही प्रशांत किशोर यांची भारतीय जनता पार्टीचे नीरज कुमार सिन्हा यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे RJD राष्ट्रीय जनता दलाचं सुद्धा फार मोठं मतदान या भागामध्ये आहे. मात्र राष्ट्रीय जनता दलाचा हा उमेदवार 3ऱ्या नंबरला राहिला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा केवळ सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत नाहीत तर नितीन नवीन जो राष्ट्रीय अध्यक्षाचा चेहरा भारतीय जनता पार्टीने बनवलाय त्यांच्या एकूण संघटन कौशल्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. खरं तर नितीन नवीन यांच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की किमान 1 वर्षापूर्वी ज्या सर्वसामान्य नेत्यांना भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं, देशाची कार्यकारिणी सुद्धा त्यांच्याकडनं आणखी झाली नाही. ते नितीन नवीन 2029ची निवडणूक स्वतःच्या नेतृत्वात निवडून देतील का? किंबहुना मागच्या 10-15 वर्षाचा जर आपण इतिहास बघितला तर अमित शहा सारखा राष्ट्रीय अध्यक्ष ज्याने त्यांच्या काळात सर्वाधिक निवडणुका लढल्या आणि किंबहुना त्या जिंकून दाखवल्या, हे आव्हान नितीन नवीन पेलू शकतील का? आणि म्हणून या गोष्टीची चर्चा आता जास्त होते आहे की जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी सरकारच्या विरोधामध्ये जो रोष तयार केला, क्रोध समोर आला, तेच म्हणणं अगदी गल्ली बोळापर्यंत जाऊन पोहोचलं. आणि आपण बघितलं की जंतर मंतरवरल्या या सगळ्या आंदोलनाला सगळ्या शहरातून, छोट्या गावातून सुद्धा मोठा पाठिंबा मिळत होता. आणि त्यामुळे खरं तर 4,000पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघ असलेल्या आपल्या देशामध्ये 1800पेक्षा जास्त मतदारसंघ ज्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत त्यांच्यासाठी एका ठिकाणी झालेली पोटनिवडणूक निश्चितच मोठी नसेल. मात्र प्रशांत किशोर सारखा एक उमदा नेता ज्याच्याकडे स्वतःची एक राजकीय रणनीती आहे, किंबहुना तो एका आयडियोलॉजीचा चेहरा आहे, असं असताना
भारतीय जनता पार्टीचा झालेला पराभव हा नक्कीच भविष्यासाठी सुतवाच असणार आहे. बांकीपूर हे उदाहरण फार छोटं असलं तरी मागच्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीसमोर जी आव्हानं उभी राहत आहेत, मोदी सरकारसमोर जी आव्हानं उभी राहत आहेत, त्याच्यामध्ये आणखी भर पडत जाते आहे. आणि म्हणून बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांचा झालेला विजय भारतीय जनता पार्टीसाठी मोठी चपराक मानला जातोय. धन्यवाद.